आज 30 मार्चला सकाळी 10 वाजता कालिबाग कब्रस्तानमध्ये मुख्तार अन्सारीचा मृतदेह सुपूर्त खाक म्हणजे दफनविधी होणार आहे। 3 हिंदू मजुरांनी मुख्तारची कब्र खोदण्याचं काम केलं, त्यासाठी ते एकही पैसा घेणार नाहीयेत। मुख्तार अन्सारीचं गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। असं म्हणतात, वाईट माणसाच्या मनातही कुठे ना कुठे चांगुलपणा असतो। बाहुबली मुख्तार अन्सारीच्या मृत्यूमुळे काही जण खुश आहेत, तर काही असे सुद्धा आहेत ज्यांच्यासाठी मुख्तार गॉडफादरपेक्षा कमी नव्हता। अशा लोकांमध्ये मुख्तारचे 3 हिंदू मित्र आहेत। पेशाने हे तिघेही मजूर आहेत, कब्र खोदण्याचं काम ते करतात। त्यांच्यासाठी मुख्तार असा मित्र होता ज्याने नेहमी वाईट काळात त्यांना साथ दिली, त्यांच्या पाठीशी उभा राहिला। मुख्तारचे त्यांचे उपकार आहेत, म्हणून हे तिन्ही हिंदू मजूर मुख्तारची कब्र खोदण्याचे पैसे घेणार नाहीत। त्यांनी मुख्तारच्या अनेक आठवणी सांगितल्या। आज 30 मार्चला सकाळी 10 वाजता कालिबाग कब्रस्तानमध्ये मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे सुपूर्त एक खाक म्हणजे दफनविधी होणार आहे। माफिया मुख्तार अन्सारीचा गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। मृतदेहाच्या दफनविधी आधी मुख्तारच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। संपूर्ण मोहम्मदाबाद भागात सुरक्षा वाढवण्यात आली। ज्या 3 हिंदू मजुरांनी मुख्तारची कब्र खोदली ते त्याचे बालपणीचे मित्र आहेत। तिघेही युसुफपूर रेल्वे स्टेशनजवळ राहतात। मुख्तारच्या मृत्यूबद्दल समजल्यानंतर तिघांनाही धक्का बसला। आपला बालपणीचा मित्र आता या जगात नाही, यावर तिघांना विश्वास बसला नाही। कालिबाग कब्रस्तानमध्ये तिघांनी आतापर्यंत अनेक कबरी खोदल्या आहेत। मुख्तारचं दफनविधी इथेच होणार आहे हे समजल्यानंतर तिघांनी स्वतः त्याची कब्र खोदली। आपण या कामाचे पैसे घेणार नाहीत असं तिघांनी सांगितलं, कारण मुख्तारच्या या तिघांच्या कुटुंबांवर अनेक उपकार आहेत। मुख्तारचा भाचा शोएब अन्सारीच्या देखरेखीखाली हे कब्र खोदण्याचं काम झालं। संजय, गिरधारी आणि नगीना या 3 हिंदू मजुरांनी मिळून हे काम केलं। तिघेही मुख्तारचे बालपणीचे मित्र आहेत।